This conference will now be recorded. भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। हरि ओम. परमपूज्य स्वामी विवेकानंदांच्या चरित्राला आधार करून आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी साधनेचा एक भाग या आणि याच केवळ दृष्टीने आपण स्वामीजींच्या जीवनाचा अभ्यास करत आहोत. संतांचा अभ्यास करताना संतांच्या विचारांचा जसा अभ्यास करावा तसाच संतांच्या जीवनाचा अभ्यास करावा असं आपल्याला संतांनीच सांगितलेलं आहे. संतांच्या विचारांचा विचार आणि संतांच्या जीवनाचा विचार यामध्ये अजिबात फारकत नसते. आणि पुष्कळ वेळेला चमत्काराकडे ओढलेलं आपलं मन कोणत्याही संतांनी केलेल्या चमत्काराबद्दल अतिशय मोठा आदर बाळगून आपलं संतांच्या बद्दलची जी भक्ती आहे ती तिथे संपून जाते. पण साधकांनी कितीही योग्यतेचा उच्चतेचा संत जरी असला तरी आपल्या विचारांच्या मंथनातून संतांच्या प्रत्येक विचारावर आपल्या प्रश्नांचा बुद्धीतून उद्गम झालेल्या प्रश्नांचा आघात जोपर्यंत करत नाही तोपर्यंत विचारांना म्हणजेच विचार मंथनाला म्हणजेच मननाला चालना मिळू शकत नाही. श्रद्धा ही आपल्या ठिकाणी अत्यंत जरुरीची असली तरी सुद्धा रामकृष्ण परमहंसांच्या बद्दल प्रचंड श्रद्धा बाळगणारे अनेक जण होते, पण सतत 10 वर्ष आपल्या गुरूंना तपासून पाहण्यासाठी प्रश्नांची सरबत्ती करण्याकडे स्वामी विवेकानंदांचा कल होता. नरेंद्र या नावाने वावरत असताना स्वतःची योग्यता जास्त आहे असं न समजता ज्याची योग्यता जास्त वाटते असे जे विचार आणि जी व्यक्ती आहे त्याबद्दल मनामध्ये संयुक्तिक आलेले बुद्धीतून उद्गम पावलेले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न हा साधनेचा अविभाज्य अंग आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग असं वाक्य ज्यांच्या मुखामध्ये आले ते स्वामी संत तुकाराम. सर्वश्रुत आहे की त्यांच्या घरी खाण्याची वानवा होती. स्वतःच्या मुलांचं पोट सुद्धा भरू शकत नाही अशी घरची आर्थिक परिस्थिती असताना जो आनंदाचे डोही आनंद तरंग असं उद्गारतो ती व्यक्ती एक तर परिस्थिती आणि व्यवहार याच्यापासून अतिशय दूर गेलेली असली पाहिजे, जे साधारण वेड लागण्याच्या परिस्थितीमध्ये घडतं. अन्यथा असं काय झालं होतं की समोर काय चाललं हे कळत असून घरचं आर्थिक परिस्थिती, घरामध्ये होत असणारी दगदग, समाजाकडून होत असणारा उपमर्द हे सगळं होत असताना सुद्धा आनंद सगळीकडे भरून राहिलेला आहे असं त्याच वेळी मनाला वाटावं. याच्यामध्ये कुठेतरी विचार हा झालाच पाहिजे. असं कसं असू शकेल की जे आनंदाच्या डोहामध्ये डुंबतायत त्यांच्या घरी इतकी आर्थिक परिस्थिती खराब आहे.
आणि आमच्याकडे आर्थिक परिस्थिती वंचनेची असून सुद्धा आम्ही उद्वेगाला सामोरे जातो, आनंदाला सामोरे जात नाही. हे कसं घडू शकतं? एक. दुसरं, जर आत्मज्ञानानंतर, ब्रह्मीभूत झाल्यानंतर सगळंच मायावी आहे हे कळून येतं, तर त्यावेळेला मग प्रयत्न करावे अशी इच्छा तरी कशी होणार? आणि मग यत्न तो देव जाणावा असं सुद्धा संत आपल्याला सांगतात. याची सांगड कशी घालायची? नवऱ्याशी पटत नाही, मुलाशी पटत नाही, अमुक याच्याशी पटत नाही, त्याच्यापासून घटस्फोट घेतला. या सगळ्या घटना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आहेत, कदाचित आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा घडत असतील. माझी मुलं माझं ऐकत नाहीत, मला म्हातारपणी कोणी पाहत नाही, मला अतिशय आजार आहेत, मला होत असलेल्या वेदनेबद्दल कोणालाही काही कनव नाही. या सगळ्या आमच्या सगळ्यांच्या तक्रारी आहेत. पण आमच्या सगळ्यांमध्ये असं एकाचही झालेलं नाही की मला इतक्या तक्रारी आहेत पण मी अत्यंत आनंदामध्ये आहे. आणि एकाच वेळी दुःखाची जाणीव आणि आनंदामध्ये डुंबत राहणं हे एकाच वेळी एक समयावच्छेदे कसं घडू शकेल? जे संतांच्या बाबतीत घडतं, घडलेलं आहे. पाठीवर मांड करण्याची वेळ येण्या इतपत ज्ञानदेवांच्यावर जर पाळी आली असेल, ज्याच्यासाठी कधीही शांतीपासून न ढळणारे आत्मज्ञानी ज्ञानेश्वर महाराज सुद्धा कदाचित थोड्याशा उद्वेगाने मुक्तेला सामोरे गेले असतील. पण या परिस्थितीमध्ये जिथे समाजाने आपल्याला वाळीत टाकलं, आपल्या वयाचा, लहान मुलांचा, बाळांचा विचार न करता सुद्धा त्यांच्यावर ताशेरे ओढले, समाजामध्ये स्वतःला पंडित म्हणून घेणारे सगळे जे होते, जो खरोखर ब्रह्म जाणत होता त्याला ब्रह्म न जाणणाऱ्या ब्राह्मणांनी इतका त्रास दिला. असं असून सुद्धा असंख्य लोकांवर उपकार करावे, असा एखादा ग्रंथ लिहावा, अशी स्फूर्ती होणं, त्याप्रमाणे तशी ज्ञानेश्वरी लिहिणं, हे कुठेही विचारामध्ये बसण्यासारखं नाही आहे. जर आपल्याला खरोखर कोणी सात्विक संताप दिलेला असेल, तर आपण सगळेच्या सगळे म्हणतो की बरोबर आहे, त्याचा प्रतिकार झाला पाहिजे, त्याचं वाटोळ झालं पाहिजे, त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे, त्यांनी अन्याय केलेला आहे. मग असा सतत अन्याय होणारे संत सगळ्यांच्या बाबतीत इतके कनवाळू कसे राहतात? एकाच वेळेला त्यांना कळते की मला भयंकर त्रास दिला जातोय, माझ्या वह्या बुडवल्या जातात. त्याच वेळेला भगवंता, त्यांचं काही चुकलं नाही रे, असं म्हणण्याची प्रवृत्ती एकाच मनामध्ये कशी वसत असेल? एखाद्या क्रॉसवर ज्याच्या हातामध्ये खिळे मारले जातात, असा एखादा देव, पार्डन देम, दे डू नॉट नो व्हॉट दे आर डुईंग, परमेश्वरा त्यांना माफ कर, त्यांना कळत नाही ते काय करतायत, असं म्हणण्या इतपत शांतता मनामध्ये कशी राहू शकते? आणि म्हणून कॅलिफोर्नियामध्ये जेव्हा स्वामीजींचं प्रवचन झालं येशू ख्रिस्ताबद्दल, ज्या प्रवचनाच्या बाबतीत जोसेफाईन मॅक्लिओडनी लिहून ठेवलेलं आहे की स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांच्यामध्ये जे रूपांतर झालं, पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत नखशिखांत तेजानी न्हावून गेलेले स्वामीजी खरोखरच जीसस ख्राइस्ट सारखे वाटत होते, असं सगळ्यांनी लिहून ठेवलंय. एक प्रचंड चुंबकीय आकर्षण सगळ्या ऐकणाऱ्यांच्या मध्ये होतं. स्वामीजींच्या येण्यानं, चालण्यानं आणि बोलण्याने सभेवरचा प्रभाव इतका मोठा होता की जो कोलाहल चाललेला असायचा तो थांबवण्यासाठी स्वामीजी फक्त आपला हात वर करत असत आणि अक्षरशः, ज्याला इंग्रजीमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स म्हणतात, तशी शांतता प्रस्थापित होत असे. इतकं प्रभावी जीसस ख्रिस्तावर व्याख्यान झालं की जोसेफाईन मॅक्लिओड बाईंनी जेव्हा स्वामीजींना प्रवचन झाल्यानंतर
मिसेस ब्लॉजेटच्या घरी जायला जेव्हा ते घोडागाडीमध्ये बसले, तेव्हा त्या बाई एका अक्षराने सुद्धा स्वामीजींशी बोलल्या नाहीत, कारण तिला असं वाटलं की इतकं पवित्र वातावरण करणारे आणि इतकी पवित्र व्यक्ती बाजूला असताना मी असा एखादा प्रश्न विचारा, स्वामीजी कसं काय, ठीक आहे ना, जाऊया ना, जीवूया ना. तिला वाटलं हे सगळे निरस प्रश्न आहेत, ह्यांनी त्याचं पावित्र्य भंग पावेल. याला प्रभाव म्हणतात. सत्वगुण आणि सत्वगुणातून झालेली जी जी काही गोष्ट आहे, सत्वगुणातून झालेलं प्रवचन असेल, सत्वगुणातून झालेली एखादी क्रिया असेल, सत्वगुणातून झालेलं एखादं नृत्य असेल आणि सत्वगुणातून हसणारं खेळणारं एखादं बाळ असेल, हे सगळंच इतकं आकर्षक वाटतं की ते कधी संपू नये असं वाटतं. व्याख्यानानंतर प्रवचनानंतर स्वामीजींच्या बरोबर येताना जोसेफाईन मॅक्लिओड शांत राहिले. अर्धा पाऊण तासाचा प्रवास झाला, घरी आले. स्वामीजी थोडे विचारात दिसले. जोसेफाईन बाईंना नक्की वाटलं की स्वामीजी एवढे विचारात आहेत ना, तर याचा अर्थ स्वामीजी अजूनही ज्या ख्रिस्ताबद्दल बोलले त्याच विचारांमध्ये आहेत. स्वामीजींना विचारामध्ये काय दिसत असेल हे सामान्य माणूस कसा सांगू शकेल? आपल्यापेक्षा थोडा बुद्धिमान असणाऱ्याची बुद्धी आपल्याला कळू शकत नाही. ज्यांना सर्व विश्वाची बुद्धी लाभलेली आहे, जो स्वतः हिरण्य गर्भ स्वरूप आहे, त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे सामान्याला कसं कळावं? पण त्या बाईंनी असा विचार केला. स्वामीजी विचार करतायत ना, म्हणजे काहीतरी गहन, काहीतरी मंथन चाललेलं असणार आहे, चिंतन चाललेलं असणार आहे. आपण गप्प बसावं. आणि इतक्यात स्वामीजी म्हणाले, मिळालं मिळालं मिळालं. मॅक्लिओड बाईंना वाटलं की काहीतरी स्वामीजी प्रश्न शोधत होते, अतिशय अवघड, आणि त्याचं उत्तर मिळालं असं म्हणून ती म्हणाली, स्वामीजी काय मिळालं हो? आणि स्वामीजी म्हणाले, इतका वेळ विचार करत होतो, मुलीगट्टणी नावाची आमटी बनवायची असेल तर त्याच्यामध्ये खायचा जो बेल आहे, बेल पात्र त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे. एक ते लिंबाचं पान त्याच्यामध्ये पडलं की त्याला जी चव येईल ना, ती चव ही त्याच्याशिवाय जर बनवली आमटी तर तशी येणार नाही चव त्याला. जोसेफाईन मॅक्लिओड बाईंनी डोक्याला हात लावला आणि म्हणाले, अरे आत्ता ख्रिस्ताबद्दल इतके उच्च विचार सांगणारी व्यक्ती 2 मिनिटामध्ये स्वयंपाकघरामध्ये कोणती आमटी कशा पद्धतीने करावी याच्यावर विचार करते. या घटनेतून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ज्या वेळेला समाधी किंवा समाधी सम अवस्थेमध्ये जीवनमुक्त असतो आणि काही क्षणामध्ये तो पुन्हा या मायावी विश्वामध्ये पण येतो. समोर 5, 5.5, 6 फुटाची शरीरामध्ये असणारे स्वामीजी पण दिसत असत आणि ब्रह्म त्यांच्यामध्ये वसत आहे. इतकं अद्वितीय आणि अपरिमित ब्रह्म सुद्धा तेच होते. इथे आपली बुद्धी शांत ठरते, मर्यादित ठरते, कारण एकच व्यक्ती एकाच वेळेला ब्रह्ममय सुद्धा आहे आणि मायावी विश्वामध्ये सुद्धा आहे. हे कसं घडू शकतं? जीवनमुक्तांच्या तत्वज्ञानामध्ये जीवनमुक्ती विवेक नावाचं फार सुंदर ग्रंथ आहे, सायणाचार्यांचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये याचा थोडासा विचार झालेला आहे. जीवनमुक्त झालेली संत मंडळी जी असतात ती कुठे असतात, कोणत्या प्रतलावर असतात? ती ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते असं म्हणावं तर अत्यंत साध्या विषयाबद्दल काहीतरी बोलत असतात. गोंदवलेकर महाराज अत्यंत साध्या साध्या विषयांबद्दल सूचना देत असत. रामकृष्ण परमहंस, अरे ते कोपऱ्यातलं कापड घे, त्याच्यामध्ये झुरळ झालेली आहेत, ती जरा बाहेर झटकून ये. 2 मिनिटामध्ये काली मातेच्या मांडीला मांडी लावून बसणारे रामकृष्ण परमहंस ठाकूरदा 2च मिनिटामध्ये झुरळांची सुद्धा गोष्ट करत असत. त्याच वेळेला जेवण काय होणार आहे याची चौकशी करत असेल. मला जरा खीर खायला मिळेल का असंही विचारत असत.
केव्हा केव्हा तिथे गेले ब्रह्माजवळ, केव्हा ब्रह्मापासून परत खाली मायावी जगामध्ये आले. एका क्षणामध्ये दिक्कालाच्या पलीकडे, एका क्षणामध्ये दिक्कालाच्या आत. याचा विचार या घटनेवर आपल्याकडून झाला पाहिजे, कारण त्यांनी साधनेला पुष्टी येईल. काय उत्तर आहे मग त्याचं? आनंदमय कोशामध्ये अखंड आनंदाचा अनुभव घेत हाच कोश मी, असं जेव्हा साधनेच्या अत्युच्च प्रगतीच्या प्रतलांवर तुकाराम महाराज होते, त्यावेळेला त्या आनंदमय कोशामधून पुन्हा मनोमय कोशामध्ये, पुन्हा प्राणमय कोशामध्ये हे येणं जाणं जे आहे, याचा खुलासा एका सुफी संतांनी फार सुंदर केलेला आहे. सुफी संत असा म्हणतो, ना फना मेरी ना बका मेरी. अनंतात विरून जाणं त्याला फना असं म्हणतात, आणि दृग्गोचर होणं किंवा शरीरयुक्त होणं याला बका असं म्हणतात. तो जीवनमुक्त सूफी आपली कहाणी सांगतोय आपल्या शिष्याला, ना फना मेरी ना बका मेरी, मुझे ए शकील में ना ढूंढियो. मला कोणत्या तरी रूपात शोधण्याचा प्रयत्न नामरूपामध्ये करू नका. मैं किसी का हुस्ने ख्याल हूं. जीवनमुक्त स्वतःची कहाणी सांगतोय, मी कोण आहे? मैं किसी का हुस्ने ख्याल हूं. भक्तिशास्त्रामध्ये लादिनी शक्ती नावाची एक शक्ती आहे. राधा कोण आहे? श्रीमती राधाराणी कोण आहेत? श्रीमती राधाराणी ही ब्रह्मतत्व असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांची लादिनी शक्ती आहे. जिथे जिथे रस आहे, रसो वै स्वाहा, ऋग्वेदातलं वाक्य. जिथे जिथे रस आहे, तो रस त्या परमात्म्याच्या स्वरूपामधूनच आलेला आहे. त्याचीच ती लादिनी शक्ती आहे. म्हणून सांगताना तो सुफी म्हणतो, मैं किसी का हुस्ने ख्याल हूं, मेरा कुछ वजूद अदम नहीं. मी कुणाच्या तरी प्रेमाचा विचार आहे फक्त. मी कोण आहे? मी प्रेम विचार आहे. ढाई अक्षर प्रेम के पढेस पंडित होय. मी फक्त प्रेम नावाचा विचार आहे. पण कुठे आहे म्हणून विचाराल तर एका विशिष्ट ठिकाणी नाही, सर्वत्र आहे. मेरा कुछ वजूद अदम नहीं. आणि काय आहे विश्वामध्ये? वही जिंदगी, वही मरहले, वही कारवा, वही रास्ते. अरे या विश्वामध्ये हे सगळं प्रकृतीचा प्रवास आहे. फार उच्च तत्वज्ञान आहे का सुफींनी सांगितलेलं. वही जिंदगी वही मरहले, पुन्हा तेच आयुष्य, पुन्हा तीच वळणं. कर्मानुसार, वासनेनुसार जन्म घेणे, पुन्हा त्या वासनांचा क्षय करण्यासाठी काम करणे, त्याच्यासाठी कर्म करणे, त्या कर्मातून पुन्हा वासनांचे उद्भव होणे, त्या वासनांच्या उद्भवनेनी पुन्हा वासनांची पुढ चढणे. कर्मना गहनो गती. वही जिंदगी वही मरहले, वही कारवां वही रास्ते, मगर अपने अपने मकाम है, कहीं तुम नहीं कहीं हम नहीं. हे ठरलेलं आहे रे. सगळ्यांचे मुक्काम ठरलेले आहेत, सगळ्यांची घरं ठरलेली आहेत. फक्त माझं एकच झालेलं आहे, जिथं तुझं घर आहे तिथं माझं नाही, जिथं माझं घर आहे तिथं तुझं नाही. फना कैसी बका कैसी, जब उसके आशना ठहरे. जर मी त्याच्या प्रेमाला प्राप्त झालेला असेन तर कभी इस घर में आ बैठे, कभी उस घर में आ बैठे. इथं उत्तर आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर इथं आहे. कभी इस घर में आ बैठे, कभी उस घर में आ बैठे. कधी ब्रह्मा बरोबर ब्रह्मलीन, कधी मायेच्या पसाऱ्यामध्ये.
कबीर महाराज हेच सांगताना सांगतात, गगन की ओर निशाना है, दाहिने सूर्य चंद्रमा बाहे, इनके बीच छिपाना है. हे सूर्य चंद्रात्मक माया जी आहे, तिला बाजूला करून तिथं पोचायचंय, तिथं पोचून पुन्हा इथं यायचंय. या लॉस एंजेल्स मध्ये झालेल्या स्वामीजींच्या प्रवचनांमधले काही प्रवचनामध्ये स्वामीजींनी आपल्या सर्वांना उपयोगी पडतील अशी काही प्रवचनं दिलेली आहेत. एका प्रवचनामध्ये स्वामीजी म्हणतात, मी तुम्हाला आध्यात्मिक साधनेसाठी फार सुंदर आणि सोपी युक्ती सांगतो. परमपूज्य काका सांगतात, समजलं तर सगळं सोपं आहे. अर्थात काकांसारख्या अधिकारी व्यक्तीला ते सोपं वाटणारच, पण त्यांच्या सांगण्यातला मतितार्थ जो आहे तोच मतितार्थ आपल्याला इथे स्वामी विवेकानंदांच्या प्रवचनामध्ये त्यांनी दिलेल्या सल्ल्यामध्ये आढळतो. स्वामीजी म्हणतात, आध्यात्मिक साधनेसाठी मी तुम्हाला एक सोपी युक्ती सांगतो. आपण नेहमी आपल्या आयुष्यामध्ये, स्वामीजींचे शब्द आहेत बरं का, आपण नेहमी आपल्या आयुष्यामध्ये चांगुलपणाचे परिमाण बनवतो आणि आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या झेपेनुसार चांगलं काय आणि वाईट काय याची परिमाण आपण ठरवतो आणि त्याच्यातूनच मग आपण योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवतो. स्वामीजींचं मत असं आहे की कोणतीही गोष्ट योग्य नसते, कोणतीच गोष्ट अयोग्य नसते. एका संकुचित विचारामध्ये पाहिल्यानंतर काही गोष्टी योग्य वाटतात, काही अयोग्य वाटतात, पण विस्तीर्ण विचारामध्ये काहीच अयोग्य नसतं, काहीच योग्य नसतं. आणि म्हणून मग आपल्या संकुचित विचारामध्ये आपण योग्य अयोग्य म्हणून जे निष्कर्ष काढतो ते चुकीचे ठरतात आणि अशा चुकीच्या निष्कर्षाने आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वांशी आपलं नातं दोष मिश्रित पद्धतीने ठेवतो. स्वामीजींनी त्या प्रवचनात सांगितलं, दुष्ट सुद्धा ईश्वरच आहे, सुष्ट सुद्धा ईश्वरच आहे, लक्षात घ्या. दुष्टाचा दुष्टपणा लक्षात येण्यासाठी तुमच्याकडे दुष्टपणा असावा लागतो, पण दुष्टातला सुष्टपणा लक्षात येण्यासाठी तुमच्यातल्या सुष्टपणाला आव्हान दिलेलं असतं. संत सुष्ट असल्यामुळे, त्यांना दुष्टपणाचा अभाव असल्यामुळे सगळं सुष्टच दिसतं, कारण दुष्ट पाहण्यासारखी त्यांच्याकडे कुवतच राहिलेली नसते. सुष्ट असणारं संतांचं मन नवनीत जैसे. सुष्ट असणारं संतांचं मन जगामध्ये दुष्ट काही पाहूच शकत नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हटलेलं आहे. सुष्ट दुष्ट तर सोडून द्या, भेद अभेदच अमंगळ आहे. आली हा शब्द उच्चारला की स्त्री आली, कारण स्त्रीलिंगी क्रियापद आलं, आली. आला म्हटलं की पुल्लिंगी आलं. हे इतकं बसलेलं आहे की शब्दाच्या उच्चाराबरोबर भेद आपल्या मनामध्ये लक्षात येतात, पण प्रत्यक्ष व्यक्ती स्त्री म्हणून आल्यानंतर सुद्धा ती स्त्री दिसतच नाही. मनपटलावर अशी मनस्थिती संतांची घडलेली असते. प्रभावी झालं प्रवचन हे. आणि मग प्रश्नोत्तरामध्ये एक प्रश्न या ब्रॉन्झबी नावाचे जे बुद्धिमान ग्रस्त होते त्यांनी विचारला की स्वामीजी, तुम्ही म्हणाला की सगळं सगळं समान आहे, मग एक कोबीचा गड्डा जर घेतला तर तो आणि मग माणूस समानच आहे असं म्हटल्यासारखं होईल. स्वामीजी म्हणाले, हो बरोबर आहे, एक काम करा, एक चाकू घ्या आणि कोबीमध्ये खुपसा आणि माणसामध्ये खुपसा आणि मग कळेल तुम्हाला फरक काय आहे ते. चैतन्याच्या अभिव्यक्तीमध्ये फरक असू शकतो, चैतन्य सगळीकडे एकच असतं. कबीरा, कुआं एक है पानी भरे अनेक, भांडे में ही भेद है पानी सब में एक. स्वामीजींची पुढची प्रवचन जी कॅलिफोर्नियातली होती, लॉस एंजेल्स मधली, ती पायने हॉल नावाच्या हॉलमध्ये घेऊन जाण्यात आली, कारण गर्दी वाढायला लागली. कर्मयोगावर स्वामीजींचं प्रवचन झालं.
छोटी छोटी स्वामीजींनी इतक्या सुंदर पद्धतीने स्वामीजी वर्णन, कर्मयोगासारखा तसा क्लिष्ट वाटणारा योग स्वामीजींनी फार सोपा करून सांगितला. ते म्हणाले, खऱ्या यशाची गुरुकिल्ली कर्मयोगी होण्यामध्ये आहे. कुणाला या जगामध्ये यश मिळालं, जो कर्मयोगी आहे त्यालाच यश मिळालं, कारण त्याला कर्म कसं करायचं ते कळतं. स्वामीजींनी कर्म कसं करावं याबद्दल आपले विचार मांडले, ते आपल्या सर्वांना सुद्धा खूप अभ्यास करण्यासारखे आहेत. स्वामीजी म्हणाले, एकच काम करा, कोणतंही कर्म करा, कर्माचा परतावा मागू नका. किती सुंदर आणि सोपं वाक्य आहे. कोणतंही कर्म करा, पण कर्माचा परतावा मागू नका. रोज हात धुतो आपण, कर्म करतो आणि हात स्वच्छ होणार आहे त्याचा परिणाम माहिती, हात धुतल्यानंतर स्वच्छ होतात माहिती आहे. पण या संपूर्ण क्रियेमध्ये आपण निष्क्रिय असतो, कारण पाणी सोडतो, हात धुतो, बाहेर निघून येतो. याच्यामध्ये कुठेही मनामध्ये अपेक्षा नसते की हे हात धुतल्यानंतर अमुक काहीतरी व्हावं. केवळ हात धुणे इतकाच प्रकार घडतो. तसा प्रत्येक क्षणाला होणारं जे कर्म आहे, स्वयंपाक करते, स्वयंपाक करणे ते कर्म आहे, त्याला पूजेचा दर्जा आहे. प्रत्येक कर्माला पूजेचा दर्जा देऊन जर कर्म झालं आणि प्रत्येक पूजेच्या सांगतेप्रमाणे त्या कर्माची सांगता देवाचा प्रसाद म्हणून जर झाली, तर कर्मयोग साधला असं म्हणायला हरकत नाही, असं स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि स्वामीजी म्हणाले, हे जर व्हायचं असेल तर त्याला एकच हत्यार आपल्याकडे आहे, निस्वार्थी राहणं. जो निस्वार्थी आहे त्यांनी निस्वार्थीपणाने केलेली जी कर्म आहेत ती सगळी कर्मयोगाच्या योग्यतेची आहेत. ते एवढंच बाळ असतं, ते तोंडातून फुर्र करून ते पाणी टाकतं, जेवायला दिलेला घास आईच्या गालावर थुंकतं, आत्ता आई बसलेली आहे तोपर्यंत शी शुशू करतं. एवढं सगळं करून सुद्धा आई, माझ्या सोन्याला अमुक लागलं, माझ्या सोन्याने शिशी केली, माझे सोनं अमुक करतंय, हे सगळं करत असताना तिला गंमत आणि आनंदच वाटत असतो. सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या चुकीच्या झालेल्या असतात. ज्याच्यासाठी करतीये त्यांनी सगळ्या क्रिया चुकीच्या केलेल्या आहेत. त्याच्या जेवणाची काळजी म्हणून जेवायला दिलं तर तो उलटा थुंकला. भरीत भर म्हणून बाळ पाय आईच्या छातीला काय मारतं, तोंडाला काय मारतं, केस काय ओढतं, रडतं, हात हलवून हलवून दमतात आईचे. पण एवढं सगळं असून माझे सोनं झोपणार आहे, याच्या मागची जी निस्वार्थीपणाची भावना आहे, त्याबरोबर त्या कर्माला एक मातृत्वाचा उजाळा येऊन जातो. त्याच बाळाची फक्त काही वर्ष वाढवली की उद्वेगामध्ये त्याचं रूपांतर होतं, कारण मनामध्ये बदल झालेला असतो. निस्वार्थीपणा असेल तरच कर्माचा परतावा मागणार नाही, असं स्वामीजींनी आपल्याला सांगितलं. एक वाक्य स्वामीजी त्यावेळेला म्हणाले, देत रहा, देत रहा, देत रहा, नाहीतर निसर्ग काढून घेईल. कीप गिव्हिंग एल्स द नेचर विल एक्स्ट्रॅक्ट इट, असं स्वामीजींचं वाक्य येते एका प्रवचनामध्ये. काहीही निष्कांचन असणारे साधू असताना सुद्धा स्वामीजींनी स्वतःच्या पोटाची ददात असणाऱ्या सगळ्या गुरुबंधूंनी मिळून या समाजाचं कसं कल्याण करता येईल यासाठी पैसे गोळा करून त्यांचा कल्याण करण्याचा प्रयत्न केला. आणि आपण गृहस्थाश्रमी असल्यामुळे आपल्याकडे पैसे असून सुद्धा आपल्या हातातून पैसे सुटत नाहीत. इतकंच नव्हे, काही महाभाग गीता महाग पडते म्हणून घेत नाहीत. 2-3 दिवसानंतर पायनी हॉलमध्येच ख्रिस्तावर प्रवचन झालं.
इतकी खचाखच गर्दी होती की जवळजवळ 100 लोकांना परत पाठवावं लागलं. स्वामीजी ख्रिस्तांबद्दल बोलत गेले आणि स्वामीजी म्हणाले, जर ख्रिस्त जिवंत असते आणि मी त्यांच्या समोर असतो, तर मी माझ्या अश्रूने नव्हे, माझ्या रक्ताने त्यांचे पाय धुतले असते, असं स्वामीजींनी उद्गार काढलेले आहेत. पॉवर ऑफ माइंड नावाच्या एका विषयावर प्रवचन चाललं होतं. स्वामीजींनी सांगितलं, अध्यात्म ही अतिशय अवघड गोष्ट आहे. केवळ वाचून काही फायदा होणार नाही. आपल्याला पाण्यात उतरावं लागेल. आपली सगळी साधना पांडित्याकडे झुकलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ग्रंथ वाचायला लागल्यानंतर, समजल्यानंतर एक विशिष्ट अंगामध्ये खुमखुमी येते की आपल्याला कळायला लागलं, गतजन्मींच्या काही सात्विक कर्मांचा विपाक म्हणून सत्वगुण थोडा वाढल्यामुळे काही ग्रंथ कळायला लागतात, काही भाषा संस्कृत कळायला लागते, संधी समास विभक्ती अमुक तमुक कळायला लागतं, आणि मग एखादं उपनिषद कळायला लागतं आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे काहीतरी विशिष्ट ताकद आलेली आहे. पण या सगळ्या समजण्याचा, वाचण्याचा अध्यात्मासाठी काहीही उपयोग होऊ शकणार नाही जर मिळालेल्या त्या ज्ञानाच्या फलीकरणासाठी जर पुढे प्रयत्न झाले नाहीत. म्हणून स्वामीजी म्हणाले, अतिशय कष्ट घ्यावे लागतात, अध्यात्म अवघड आहे. या काळामध्ये स्वामीजींचं सगळं जे काही चाललं होतं ते फक्त एक $50,000 एकत्र करायचे म्हणून चाललं होतं. आणि त्याला कारण होतं. स्वामीजींनी आपल्या मठासाठी जमलेल्या पैशांमधून $50,000 आपल्या आईसाठी घर बांधण्यासाठी घेतले होते. आणि स्वामीजींच्या या काळामध्ये स्वामीजींची एक मावशी स्वामीजींच्या राहत्या आईच्या घरावर कोर्ट केस करून ती कोर्टातून ते घर बाहेर घेऊन आईला घरातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नामध्ये होते. एका बाजूला अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये स्वामीजींचा उदो होत होता, पण भारतामध्ये त्यांची आई तिचं राहतं घर छप्पर तिच्या डोक्यावरून निघून जाईल या काळजीमध्ये होते, म्हणून हा संन्यासी काळजीमध्ये होता. आणि अर्थात सांगायला नको, हजारो लाखो करोडची लोकसंख्या असणारा आपला देश अतिशय कृपण असा आहे. अध्यात्म संत धर्म जिथे जिथे खऱ्या अर्थानं रुजतोय त्या ठिकाणी आपली सेवा द्यायला सुद्धा आपण कुचराई करतो, दान द्यायला कुचराई करतो. स्वामीजींचा उद्देश एवढाच होता की या सगळ्या लेक्चर्स अमुक तमुक व्याख्यानं करून एक $50,000 कमवायचे आणि इथून निघून जायचं, मठाचे पैसे परत करायचे आणि मग त्यांना अशांत आयुष्य जगायचं होतं. पण महामाईच्या पोटामध्ये मात्र काहीतरी वेगळंच होतं. स्वामीजी मीड नावाच्या बहिणींबरोबर राहायला आले, आपण पाहिलेलं आहे ते. आणि साधारण 6-7 लेक्चर झाल्याबरोबर त्या ठिकाणी सुट्या सुरू झाल्या. आणि मग सुट्या सुरू झाल्या म्हणून कॅलिफोर्नियामधल्या काही डोंगरांमध्ये तिथे प्रथा होती, बरेच जण सुट्टीसाठी बाहेर जात. त्यामुळं ज्या मीड कुटुंबामध्ये स्वामीजी राहत होते ते कुटुंब सुद्धा स्वामीजींना घेऊन थोडासा फेरफटका करायला बाहेर निघालं. अर्थातच ज्या ज्या ठिकाणी पर्वतराईंवर स्वामीजी जात होते त्या त्या ठिकाणी त्यांची दररोज संध्याकाळी छोटेखानी का होईना पण प्रवचन होतच राहिली. आणि असं सगळं करून हे शेवटी पुन्हा स्वामीजी मीड हाऊस म्हणजे या मीड बहिणी ज्या ठिकाणी होत्या त्या घरी परत राहायला आले. आता ते मीड बहिणींचं जे घर ज्या ठिकाणी स्वामीजी कॅलिफोर्नियामध्ये राहिले ते आता वेदांत सोसायटीच्या हातामध्ये आहे. आपण जर अमेरिकेला गेलो तर ते घर पाहू शकतो. या मीड नावाचं जे घर होतं, या घरामध्ये कोण कोण होतं तर या घरामध्ये त्या मीड 3 बहिणी होत्या. त्यातल्या हान्सबर्ग मीड या बाईला एक 4 वर्षाची डोरोथी नावाची मुलगी होती. आणि वायकॉम मिसेस जी तिसरी बहीण होती, मिसेस वायकॉम, त्यांना एक 14 वर्षाचा राल्फ नावाचा मुलगा होता. या डोरोथी 4 वर्षाची आणि राल्फ 15 वर्षाच्या, या दोघांची स्वामीजींची खूप गट्टी जमली होती. इतकी गट्टी जमली होती की स्वामीजींनी त्या दोघांना चांगल्या चांगल्या चपात्या करून खायला घातल्या होत्या.
स्वामीजी उत्कृष्ट चपात्या बनवत असत. सांगण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक कार्य संतांच्या हातून उत्कृष्टच घडत असतं. गबाळेपणा ह्या संतांचं लक्षणच नाहीये. म्हणून संत आणि संतांची परीक्षा करताना केवळ व्याख्यानातून केली तर त्याच्या प्रभावाकडे आपण जातो, पण साध्या साध्या गोष्टीत केली तर त्यांच्या स्वभावातली आपल्याला गोष्टी कळू शकतात. चिन्मयानंद स्वामी एनव्हलप बंद करत असताना ज्या पद्धतीने बंद करत असत, बऱ्याच वेळा लोक पाहत असत. आता एनव्हलप बंद करणे हा काही फार मोठा विषय नाहीये, पण जे करायचं ते इतकं व्यवस्थित. 4च पुस्तकं असली घरी तरी हरकत नाही, पण ती व्यवस्थित लावलेली असावीत. प्रत्येक ठिकाणी श्रद्धेय मंदाताई त्रिगुणांचं प्रवचन करताना नेहमी सांगतात, वेंधळेपणा हे तमोगुणाचं लक्षण आहे, बावळटपणा हे तमोगुणाचं लक्षण आहे. स्वामीजींचे त्या काळी प्रचंड कुरळे केस होते आणि या सगळ्या बायकांनी मिळून स्वामीजींना केस कापू दिले नव्हते. स्वामीजी 4 वर्षाची डोरोथी जी होती तिच्याबरोबर एक खेळ खेळत असत. आपल्या सगळ्यांना तो आत्ता खेळ माहिती झाला, कारण बरंचसं पाश्चात्तीकरण आपलं झालेलं आहे. येरे येरे पावसा हे गाणं आता फार मागं पडलेलं आहे. रिंगा रिंगा रोजेस नावाचं गाणं फार चालतं. हे रिंगा रिंगा रोजेस नावाची जी काय बालगीत आहे, ते बालगीत स्वामीजी स्वतः म्हणत या 4 वर्षाच्या डोरोथी बरोबर गोल 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 फिरत असत. या काळामध्ये स्वामीजींनी एक आध्यात्मिक नसलेलं पुस्तक अतिशय आवडीनं वाचलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या पुस्तकाचं नाव होतं ॲलिस इन वंडरलँड. नुसतं स्वामीजी पुस्तक वाचून थांबले नाहीत, स्वामीजी या पुस्तकाचा अनुवाद करणार होते. आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटतं, उपनिषदांशिवाय काहीही न बोलणारी व्यक्ती ॲलिस इन वंडरलँड कशी वाचत असेल आणि त्याच्याबद्दल इतकं कौतुक का? स्वामीजींनी स्पष्ट असं लिहिलेलं आहे की हिची जी लुईस कॅरॉल नावाची जी बाई आहे ज्यांनी हे लिहिलं, ती कोणत्या तरी उच्च अवस्थेमध्ये लिहिलेलं आहे ते, कारण ते इंट्युटिव्ह रायटिंग आहे असं स्वामीजींनी सांगितलेलं आहे. एका विशिष्ट मनाच्या अवस्थेमध्ये ते लिहिलं गेलंय, त्यामुळे ते इतकं सुंदर झालेलं आहे असं स्वामीजींचं मत होतं. स्वामीजी या 15 वर्षाच्या राल्फ बरोबर सुद्धा संवाद करत असत. स्वामीजींनी एक दिवस त्या राल्फला आपल्या बरोबर घेतलं आणि म्हणाले, राल्फ, तुला तुझा डोळा दिसतो का रे? राल्फ हसला आणि म्हणाला, आपला डोळा आपल्यालाच कसा दिसेल? म्हणाले, बरोबर परमेश्वर असा आहे बघ, आहे आपल्यातच, आपल्याला दिसतच नाही. पण डोळ्याने सगळं दिसतं की नाही? हो, तसं त्या देवामुळे सगळं कळतं आपल्याला. आपलं अस्तित्वच त्याच्यामुळे आहे. तो कुठे आहे? माझ्यातच आहे. मग मला का दिसत नाही? आपला डोळा आपल्याला बघता येत नाही. इतक्या सोप्या शब्दांमध्ये 15 वर्षाच्या मुलाला सुद्धा स्वामीजी देवाबद्दल सांगत असत. दुपारच्या जेवणावर स्वामीजींचं लक्ष असे. स्वामीजी बकरीचं मटण, वाटाणे, भाज्या आणि फळ. स्वामीजींचं सगळ्यात आवडतं फळ कोणतं असेल तर द्राक्ष. स्वामीजींना द्राक्ष खूप आवडत असत. बोलता बोलता स्वामीजी एक दिवस दुपारी जोसेफिन मॅक्लिओड आणि मिसेस लेगेट या दोघांच्यावर बोलत होते आणि बोलता बोलता स्वामीजी म्हणाले, तुम्हाला माहितीये का ब्रिटिशांनी भारतीयांवर एवढं कमी संख्या असून सुद्धा कसं आक्रमण करून जखडून ठेवलेलं आहे? काय कारण आहे? या दोघाही बायकांना वाटले की आता स्वामीजी काहीतरी मोठं ऐतिहासिक कारण सांगतील. स्वामीजी म्हणाले, खरं सांगू का, आपल्या हिंदू लोक जे आहेत ना आमची, त्यांच्याकडे अतिशय दुर्गुण आहे. फक्त बसायचं आणि तक्रारी करायच्या, हे आमच्या समाजामध्ये रुजलेलं आहे. आणि स्वामीजींना मिकनेस म्हणजे जे जे प्रतिकार करत नाहीत त्यांच्याबद्दल प्रचंड तिटकारा होता. स्वामीजी शक्तीचे पूजक होते
आणि ते म्हणाले आपला जो हिंदू समाज आहे ना, तो प्रत्येक गोष्ट स्वीकारतो आणि फक्त तक्रार करतो. दे जस्ट व्हाईन. दे नीड सम मार्शल स्पिरिट. त्यांच्यामध्ये काहीतरी ताकद, क्षत्रिय तेज आलं पाहिजे. आणि हे क्षत्रिय तेज यावं म्हणून आपल्या हिंदू लोकांनी मटण खाल्लं पाहिजे. आपल्याला आता कानाला ऐकायला सुद्धा बरं वाटत नाही. आपण शाकाहारी आहोत, कसं स्वामीजी म्हणाले वगैरे. हेतू इतकाच होता की मनगटातली ताकद अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी जर वापरता येत नसेल, तर त्या समाजाची दुर्गती काय होते जी आपली झाली होती. स्वामीजी प्रवचन करायला लागले की स्वामीजींना प्रवचनाला अशी मर्यादा नसायची. कारण ऐकणाऱ्यांना सुद्धा असं वाटायचं नाही की किती वेळ झाला. विचार करा, साधारण असं म्हटलं जातं की 15 मिनिटापेक्षा जास्त अटेन्शन स्पॅन राहत नाही. 15 मिनिटापेक्षा जास्त जर कोणत्या व्यक्तीने प्रवचन दिलं तर त्या शब्दातले कितपत आत जातं, त्याचा जो काही दर आहे तो खाली खाली घसरत जातो. जर 2 तास कोण बोललं तर आपल्याकडे म्हटलं जातं की अरे बाप रे, तो 2 तास बोलला आणि सगळे थांबले. कारण सगळे 2 तास थांबू शकत नाहीत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण स्वामीजींच्या बाबतीत मात्र गोष्ट वेगळी होती. स्वामीजी बोलायला लागले तर विषय ज्या पद्धतीने मांडत आणि परत ज्या प्रभावाने स्वामीजी बोलत, समोरच्या व्यक्तींना कळत नसे वेळ किती गेला. आणि त्याचं जिवंत उदाहरण इथं घडलं या लॉस एंजेल्स मध्ये, कॅलिफोर्नियामध्ये. एकदा स्वामीजी सकाळी 10 वाजता स्वामीजींनी प्रवचनाला सुरुवात केली. 11 वाजले, 12 वाजले, 2 तास स्वामीजी बोलतच असत, 1.5 तास 2 तास. त्यामुळे सगळ्यांना वाटलं की आता झालं, 12 वाजले. पण घड्याळाकडे लक्ष नव्हतं. विषय गंभीर होता आणि स्वामीजींची बोलण्याची पद्धत होती. 12 नंतर 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजले, 4 वाजले. सकाळी 10 ते संध्याकाळी 4, 6 तास स्वामीजी एका विषयावर बोलत होते. आपण पाहिलं मागे स्वामीजी जेव्हा ब्लॉजेट यांच्या घरी राहत होते त्यावेळेला त्यांना त्यांनी आपला पाईप दिला होता. या मीड बहिणींच्या पासून सुद्धा स्वामीजी आता निघणार असल्यामुळे मीड बहिणींसाठी सुद्धा स्वामीजींनी एक आपला पाईप त्यांना दिला आणि म्हणाले ही माझी आठवण म्हणून तुमच्याकडे ठेवा. कारण मी जिथे जिथे जातो तेव्हा एक माझी वस्तू मी देऊन जातो. स्वामीजींना एक स्वामीजींची विशिष्ट अशी सवय होती. ज्या ज्या घरामध्ये स्वामीजी राहिले त्या त्या घराला, एका व्यक्तीला, मग लहान मुलगी असो, मुलगा असो किंवा मोठे कोणी असो, एक भेट स्वामीजी देत असेल. आपण पाहिलं अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी आपली ट्रंक देऊन टाकली होती, आपलं जॅकेट कोणाला तरी दिलं होतं. अशा पद्धतीने स्वामीजींनी एक पाईप या बाईंना दिला, मीड बाईंना. पण या मीड बाईंनी तो पाईप, या तिन्ही बहिणींना तो पाईप इतका स्वामीजींचा असल्यामुळे इतका आदर होता की त्यांनी तो दागिना ठेवावा तसा आपल्या डायनिंग टेबलवर ठेवला होता. अर्थात पुढे स्वामीजी निघून गेले. स्वामीजींचं देहावसन झालं 1902 ला. पण 1930 मध्ये यातल्या ज्या मिसेस वायकॉफ, एक बहीण होती, त्यांनी असं लिहून ठेवलंय की मला 1930च्या काळामध्ये अचानक प्रचंड डोकेदुखी चालू झाली, ज्याचं नाव मायग्रेन, अर्धशिशी नावाची, मायग्रेन नावाची डोकेदुखी सुरू झाली. त्या काळी मायग्रेनला असं विशिष्ट औषध नव्हतं आणि त्याच काळात काही त्यांच्या घरामध्ये अशा काही घटना घडल्या की त्यामुळे त्यांना प्रचंड दुःख झालं. त्या दुःखापोटी त्या निराशेमध्ये गेल्या, त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. आता त्यांना काय करावं हे सुचत नव्हतं आणि त्यांच्या मनात विचार आला की अरे, जेव्हा स्वामीजी माझ्याबरोबर राहत होते तेव्हा किती आनंदी दिवस गेले, पण आता स्वामीजी तर नाही आहेत, आता काय करायचं. असं म्हणून त्यांची त्या पाईप कडे नजर गेली. त्यांनी दोन्ही हाताने तो पाईप आपल्या हातामध्ये घेतला आणि स्वामीजींचा पाईप, स्वामीजींचे पाय समजून त्याला नमस्कार केला. आणि नमस्कार करताना तो हातामध्ये पाईप होता आणि नमस्कार करताना जेव्हा त्यांनी डोक्याला तो हात लावला त्याच क्षणी त्यांची अर्धशिशी बंद झाली. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी असं लिहिलेलं आहे की मला आवाज ऐकू आला, मदाम, इज दिस सो हार्ड? आई, एवढं कठीण प्रसंग आलाय का? आणि आवाजाची क्वालिटी बघून माझ्या लक्षात आलं, असं त्यांनी सांगितलंय की हा स्वामी विवेकानंदांचाच आवाज होता.
संतांचा प्रभाव केव्हा केव्हा कुठे कुठे कसा कसा असतो हे पाहण्यासारखं आहे. आता तो पाईप वेदांत सोसायटी ऑफ कॅलिफोर्निया यांच्याकडे आहे. या मीड भगिनींचं जे घर होतं, ज्याला पासाडेना हाऊस म्हणायचे, त्या हाऊसमध्ये स्वामीजी प्रवचन करायचे. दुपारी केव्हा तरी काही लोक भेटायला यायची. अन्यथा ते सहसा सोफ्यावर आडवे होऊन दुपारचे बसलेले असायचे आणि एका त्या किचनच्या जवळ आणि किचन मध्ये त्या मीडबाई जेवण बनवत असायचे. ते मीडबाई जेव्हा जेवण बनवत असत तेव्हा स्वामीजी त्यांना कधी बंगाली कधी हिंदी भजनं म्हणून दाखवायचे. पण याच काळामध्ये या मीड भगिनींची ओळख काढून एक बाई आल्या. त्या उत्कृष्ट चित्रकार होत्या. त्यांची एकच इच्छा होती की स्वामीजींचं चित्र काढायचं, पोर्ट्रेट काढायचं. मीडबाईंना वाटलं त्यात काय मोठं आहे, सगळे स्वामीजींचं कौतुक करतात, यांना कदाचित पोर्ट्रेट काढायचं असेल. म्हणून त्यांनी स्वामीजींना विचारलं. स्वामीजी त्या म्हणतात की तुमचं पोर्ट्रेट काढतो. स्वामीजींनी सांगितलं अजिबात नाही. आपल्याला असं लक्षात येईल की स्वामीजींच्या आयुष्यामध्ये बऱ्याच लोकांनी त्यांचं पोर्ट्रेट आणि त्यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ज्या ज्या ठिकाणी स्वामीजींनी मंजुरी दिलेली आहे त्याच काळी त्याच फक्त ठिकाणी त्यांचा फोटो काढण्यात आलेला आहे. अन्यथा त्यांचं पोर्ट्रेट काढायला जमलेलं नाही. एका उमद्या चित्रकार युवतीने स्वामीजींचं चित्र काढण्याचा 3 तास प्रयत्न केला, पण शेवटपर्यंत तिला चित्र काढता आलं नाही. स्वामीजींनी याही बाईला सांगितलं जमणार नाही, चित्र काढू नका. या बाई प्रयत्न करतच राहिल्या. शेवटी एक दिवस दुपारी आपल्या 2 सहाय्यकांना घेऊन सगळे पेंटिंगचे ब्रश कलर सगळे घेऊन आल्या. स्वामीजी त्यांना बघितल्यावर आतल्या खोलीत निघून गेले आणि त्या मीड भगिनीने सांगितलं जर या बाई इथे बसून चित्र काढणार असतील तर मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जाईन. संतांना एखाद्या घटनेमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये काय दिसतं, त्यांना परवानगी का नाकारतात हे आपल्याला कळण्यासारखं नाही. पासाडेना त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या लॉस एंजेल्सच्या ग्रीन हॉटेलमध्ये स्वामीजींची 3 प्रवचनं झाली. या 3 प्रवचनांमधला एक विषय जो होता तो फार विचित्र होता. एक तर स्वामीजी कोणत्याही प्रवचनाची तयारी करत नसत आणि बऱ्याच वेळेला असंही होत असे ज्या ठिकाणी सेरीज ऑफ लेक्चर्स असत त्या ठिकाणी असं होत असे स्वामीजी स्वतःच येऊन म्हणत असत काय घ्यायचं आपण आज. कधी कधी प्रवचन झाल्यानंतर स्वामीजी त्याच वेळी विचारतात उद्याच्या प्रवचनाचा विषय सांगा बघू. आणि मग जे काही विषय सांगतील असा एक विचित्र विषय आला. विषयाचं नाव होतं पर्शियन आर्ट. इराणी कला. स्वामीजींनी या विषयावर 2 तास अस्खलितपणे प्रवचन दिलं आणि पर्शियन कार्पेट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रसिद्ध असतं पर्शियन कार्पेट, पर्शियन शॉल याबद्दल स्वामीजींनी इतकी माहिती दिली की पर्शियन आर्ट या विषयावर ज्यांनी आपलं आयुष्यभर अभ्यास केला होता असे 1-2 त्या ऐकणाऱ्यांमध्ये होते. त्यांनी सांगितलं की आम्ही अशा प्रकारचं पर्शियन आर्ट वरचं प्रवचन आजपर्यंत ऐकलेलंच नाही. एकूण लॉस एंजेल्समध्ये स्वामीजींनी 38 लेक्चर्स दिली आणि या लेक्चरमध्ये द ग्रेट टीचर्स नावाचं शेवटचं लेक्चर होतं. त्या लेक्चरमध्ये स्वामीजींनी त्या प्रवचनामध्ये असं सांगितलं की जोपर्यंत हे विश्व अस्तित्वात आहे तोपर्यंत कालाच्या उदरामधून नवनवीन शिक्षक किंवा प्रॉफिट किंवा धर्मगुरू येत राहतील, नवे नवे धर्म प्रस्थापित करतील. सगळे धर्म जरी प्रस्थापित झाले, जुने नामशेष झाले, नवीन आले, आलेल्यांच्या शाखा उपशाखा जरी झाल्या तरी सत्य मात्र एकच राहील. आणि अशा प्रकारे या विश्वामध्ये अनेक धर्म असणे, अनेक त्यांच्या शाखा असणे, उपशाखा असणे, पंथ असणे हे उत्तम आहे असं स्वामीजींचं मत होतं. स्वामीजी म्हणाले जो ज्याला जे आवडेल, जो जे वांछील तो थे लावो.
ज्याला जे आवडेल, ज्याला जो धर्म चांगला वाटेल तिथून त्यांनी सुरुवात करायला हरकत नाही. कोणी गाडीमध्ये बसून जाईल, कोणी बैलगाडीमध्ये बसून जाईल, कोणी विमानामध्ये बसून जाईल, कोणी बोटीत बसून जाईल. प्रवास महत्वाचा आहे, गंतव्यस्थान महत्वाचं आहे, साधन महत्वाचं नाहीये. आणि म्हणून जो बैलगाडीमध्ये बसलेला असल्यामुळे गाडीवाल्यांची चेष्टा करतो, किंवा जो गाडीमध्ये बसलाय म्हणून बैलगाडीवाल्यांची चेष्टा करतो, मी या धर्मामध्ये आहे म्हणून त्या धर्माला नावं ठेवतो, त्या धर्मामध्ये आहे म्हणून या धर्माला नावं ठेवतो, याच्यासारखा बाष्कळपणा किंवा मूर्खपणा अजिबात नाही. कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक प्रभावाखाली आपण आपले असे विचार बनवत असलो तर ते अध्यात्मामध्ये बाजूला टाकले पाहिजेत. राजकारणाचा त्याच्याशी काही संबंध नाही, त्याच्याशी आपलं घेणं देणं सुद्धा नाही. ज्या वेळेला आपण दुसऱ्या धर्मातील दोष काढण्यासाठी सुरुवात करतो, त्याच वेळेला आपली स्वतःची आपल्या धर्मामध्ये राहण्याची लायकी कमी झालेली असते. अमुक एका धर्माला नावं ठेवणाऱ्यांनी रामकृष्ण परमहंसांचं जर आत्मचरित्र पाहिलं तर त्यांनी सगळ्या धर्मांचा अनुभव घेऊन, त्या धर्मातील सगळ्या धर्मगुरूंची प्रत्यक्ष भेट होऊन, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर यांची प्रत्यक्ष दर्शनं रामकृष्ण परमहंसांना झालेली आहेत. आपण त्या आत्मचरित्रामध्ये पाहिलेलं आहे. असं असताना आपण त्यांच्याहून शहाणे होऊन मग त्यांचे दोष काढणे हा जो प्रकार चालू आहे, पापात्मक कार्य करणारा तो कोणत्याही धर्माचा असो तो पापी आहे इथपर्यंत विचार योग्य आहे. पाप हे पाप आहे, पुण्य हे पुण्य आहे. तामसिक गुणातून झालेली कृती ही त्याज्य आहे, सात्विक गुणामधून झालेली जी कृती आहे ती ग्राह्य आहे. या विचारामध्ये कुठेही संदेश नाही. स्वामीजींनी हे शेवटचं प्रवचन संपवलं आणि फेब्रुवारी 22, 1900 या साली स्वामीजी लॉस एंजेल्स वरून उत्तर कॅलिफोर्निया म्हणजे सॅन फ्रान्सिस्को या शहराकडे निघाले. स्वामीजींच्या प्रभावाखाली या पासाडेना गावामध्ये एक वेदांत सोसायटी तयार झाली. लॉस एंजेल्स मध्ये वेदांत सोसायटी ऑफ लॉस एंजेल्स नावाची सोसायटी तयारी झाली. पुढे अर्थात स्वामीजी जेव्हा परत आले तेव्हा या दोन्ही सोसायट्या ज्या जवळजवळ 1919 पर्यंत संपून पण गेल्या होत्या. पण नंतर एक महान स्वामी रामकृष्ण मठाचे स्वामी प्रभवानंद हे 1930 साली तिथे गेले आणि त्यांनी पुन्हा या सोसायट्या सगळ्या जिवंत केल्या, ज्या आज जोराने तिथे रामकृष्णांच्या तत्वज्ञानाचं, विवेकानंदाच्या तत्वज्ञानाचं प्रसरणाचं काम करत आहेत. स्वामीजी फेब्रुवारी 1900 ला सॅन फ्रान्सिस्कोला आले. सॅन फ्रान्सिस्कोला येण्याचं कारण असं होतं, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक रेव्हरंड बेंजामिन मिल म्हणून होते. हे रेव्हरंड बेंजामिन मिल स्वामीजींनी जेव्हा सर्वधर्म परिषदेमध्ये भाषण केलं होतं त्यावेळेला ते त्या प्रेक्षकांमध्ये होते. स्वामीजींच्या प्रभावामुळे ते स्वतः रेव्हरंड असून सुद्धा त्यांनी स्वामीजींचं सगळं साहित्य वाचायला सुरुवात केली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की स्वामीजी हे एक अतिशय महान संत आहेत. म्हणून जेव्हा त्यांना कळालं की स्वामीजी लॉस एंजेल्स मध्ये आलेले आहेत तेव्हा त्यांनी पत्रव्यवहार करून स्वामीजींना आमंत्रण दिलं की आपण सॅन फ्रान्सिस्कोला या आणि मी काही आपली प्रवचनं आयोजित करू इच्छितो. त्याप्रमाणे स्वामीजी तिथं पोहोचले. पण पहिलं स्वामीजींचं जे प्रवचन झालं ते या बेंजामिन मिल यांना न सांगता झालं. दुर्दैवाने त्यावेळेला फक्त 200 लोक आले. पण नंतर 8 प्रवचनं या बेंजामिन मिल साहेबांनी लावली. रेव्हरंड बेंजामिन चर्चमध्येच झाली सगळीच्या सगळी. पहिल्याच प्रवचनाला 2000 लोक उपस्थित होते. 2000. तिसऱ्या लेक्चर पर्यंत ते 3000 पर्यंत जाऊन पोहोचलं. 3000च्या वर बसण्याची शक्यता, उभा राहण्याची शक्यताच तिथे नव्हती. 3000 लोकांपुढे स्वामीजी कोणताही माईक न घेता अतिशय स्पष्टपणे बोलत असत की अगदी शेवटी उभा असलेल्या सुद्धा माणसाला पूर्णपणे ऐकू येत असे. आणि 2 तास जे उभे आहेत ते उभे राहत असत, जे बसलेत ते बसून राहत असत. अतिशय शांततेमध्ये स्वामीजींचं प्रवचन संपन्न होत असे. त्यातल्या एका प्रवचनामध्ये स्वामीजींनी सांगितलं की मी नरभक्षकांच्या बरोबर सुद्धा राहिलेलो आहे. माझ्या परिव्राजक व्रतामध्ये मी अतिशय खालच्या पातळीच्या लोकांबरोबर राहिलेलो आहे.
हे प्रवचन तुमच्या आमच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. स्वामीजी म्हणाले, मी असा एकही माणूस नव्हता मी पाहिलेला की जो माझ्या योग्यतेपेक्षा वर नव्हता. किंबहुना जितके विकारांनी ग्रस्त झालेले, पाप पुण्याचा विचार न करताना कार्य करणारे, कर्मांध असे जे सगळे होते, मीही त्यातलाच एक होतो. पण ज्या वेळेला मला कळालं, कळत नव्हतं तोपर्यंत सगळेच माझ्या योग्यतेचे, जेव्हा मला कळालं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता मला कळाल्यामुळे मी त्यांच्यापासून वेगळा आहे. याचाच अर्थ एक वेळ अशी येणार आहे की कालांतरानं सगळ्यांना हे कळणार आहे. या विश्वामधल्या प्रत्येक जीवाला ब्रह्मज्ञान हे होणारच आहे असं स्वामीजींनी सांगितलेलं आहे. कालांतराने सगळेच मुक्तीकडे चाललेले आहेत. हा मुक्तीचा सोहळा आहे. म्हणून या जगामध्ये कोणीच श्रेष्ठ नाही, कोणीच दुष्ट नाही. कालचा दुष्ट हा उद्याचा सुष्ट आहे. चांगल्यापासून अधिक चांगल्याकडे प्रवास आहे, चांगल्यापासून वाईटाकडे प्रवास नाही आहे. जर आपण त्या विधात्याची पुत्र असो की जो इतका शुद्ध आहे, तर आपण सुद्धा शुद्धीकडेच जाणार. आपलं स्खलन झालं असेल, आपण च्युत झालेलो असो, पण आपण शेवटी अच्युताकडेच जाणार, याबद्दल तिळमात्र सुद्धा शंका घेण्याचं कारण नाही. म्हणून आपण अधोगतीला जाणारे नसून ऊर्ध्वगतीला जाण्याचे प्रयत्न करण्यासाठी जन्माला आलेलो आहोत. या ऊर्ध्वगतीच्या प्रयत्नामध्ये काही चुका झाल्यामुळे कदाचित आम्ही थोडेसे घसरून पुन्हा त्या रस्त्यावर आपल्याला यावं लागत असेल. सापशिडीच्या खेळाप्रमाणे वर जाऊन पुन्हा खाली यावं लागलं असेल, पण सापशिडीच्याच खेळाप्रमाणे शेवटचं घर जे आहे तिथं सगळ्यांना पोचायचं आहे, असं स्वामीजींनी या 8 प्रवचनामधल्या एका महत्वाच्या प्रवचनामध्ये सांगितलं. स्वामीजींची पुढची प्रवचनं सॅन फ्रान्सिस्कोला चालू राहिली. मध्ये मध्ये स्वामीजी पत्रव्यवहार करत होते. पत्रव्यवहारामध्ये स्वामीजींनी लिहिलेलं आहे आणि त्यांना जाणीव झाली होती की आपलं शरीर आपल्याला साथ देणार नाही आणि आपलं जीवन आता फार काल राहिलेलं नाही. हे प्रवचनच मुळात फेब्रुवारी 1900 सालचं आहे आणि 1902 ला स्वामीजी गेले. आता हा आपला शेवटचा, या पाश्चात्य भूमीवरला शेवटचा संदेश प्रसरणाचं आपलं कार्य चालू आहे. काली माता आपल्याकडून करून घेते. अजूनही काही अशा व्यक्ती आहेत की ज्यांच्यावर आता आशीर्वाद देण्याची वेळ आलेली आहे. ते अपूर्ण काम करण्याची जबाबदारी काली मातेने स्वामी विवेकानंदांच्यावर दिलेली आहे, याची जाणीव स्वामीजींना पूर्ण होती. एका बाजूला मृत्यू जवळ येत आहे याची स्पष्ट जाणीव, एका बाजूला काली मातेने दिलेलं कार्य करायचं ही जाणीव. अशा दोन्ही जाणीवांचं भान ठेवून, या दोन्ही जाणीवांची जाणीव ठेवून स्वामीजींचा प्रवास पुढे जात होता. यानंतर सॅन फ्रान्सिस्को मध्ये काय झालं, पुढे स्वामीजींनी आणखीन कोणती प्रवचनं दिली आणि त्या प्रवचनामध्ये आपल्या साधनेला उपयुक्त अशी कोणती माहिती आहे, हे आपण पुढच्या वेळेला बघूया. हरि ओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्यापैकी कोणाला प्रश्न असतील तर कृपया माईक अनम्यूट करून आता विचारावे. नमस्कार काका. नमस्कार. माझा एक प्रश्न आहे. आपल्या काही मागच्या एका रेकॉर्डिंग मध्ये एक स्टेटमेंट होतं, ध्यान करणे ही मानवाची सेवा होते. ते कसं काय शक्य आहे? असं आहे ताई, ध्यानाला आपण जेव्हा बसतो तेव्हा ध्यानावस्थित यद गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्या अंत न विदुः सुरा सुरगणा देवाय तस्मै नमः, असा आपला मंत्र आहे. मंत्र हे सांगतो की ध्यानाच्या अवस्थेमध्ये, ज्या अवस्थेमध्ये योगी जातो त्या योग्याला देव नमस्कार करतात. याचं कारण असं आहे की या
संपूर्ण विश्वाचं कल्याण करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा म्हणजे चेतना आहे. आणि या चेतनेचा प्रसार कुठून होऊ शकतो तर जे चैतन्य आहे ते चैतन्य चेतनेचा प्रसार करू शकतं. चैतन्याशिवाय चेतना नाही. चैतन्य जेव्हा चेतना स्वरूप नसतं तेव्हा या जगामध्ये काहीच घडत नाही. अव्यक्त स्वरूपामध्ये या सृष्टीच्या सृजनाचा कोणताही कारभार न झालेला असतो त्यावेळेला ते चैतन्य शुद्ध चैतन्याच्या स्वरूपामध्ये असतं. जेव्हा त्या चैतन्यानी मायेच्या सहाऱ्यानी जेव्हा त्यांनी एकोहम बहुधा अशी संकल्पना केली जाते त्यावेळेला चैतन्याच्या त्या रूपांतरित सगुण साकार अथवा निराकार स्वरूपाने चेतना तयार होऊन त्या चेतनेने हे सगळं घडलेलं आहे. जेव्हा ध्यानामध्ये जेव्हा कोणताही योगी जातो तेव्हा तो जवळजवळ काही अंशांनी ब्रह्मीभूत झालेला असतो. काही कालानंतर तो पूर्ण ब्रह्मीभूतच होतो. जर संप्रज्ञात समाधीमध्ये असेल तो आंशिक ब्रह्ममय असतो आणि असंप्रज्ञात समाधी किंवा निर्बीज समाधीमध्ये असेल तर तो ब्रह्ममयच. ब्रह्मेव ब्रह्म जानाति ब्रह्मविद ब्रह्मेव भवति. एकदा तो ब्रह्मीभूत झाल्यानंतर तो चैतन्याचं स्वरूप आहे. म्हणून जेव्हा जेव्हा असं ध्यान चालू असतं अशी प्रतलाची अवरोहन चालू असतं त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या तन्मात्रा त्यांनी प्रभावित होऊन जातात. त्या प्रभावित झालेल्या तन्मात्रांनी अनेक जीवांच्या मुक्तीसाठी प्रचंड मोठी चेतना ऊर्जा मिळते. म्हणून आपण ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेल्या संजीवन समाधीच्या क्षेत्राचं महत्व तेव्हा कळेल जेव्हा स्वामीजी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज त्यातल्या प्रत्येक तन्मात्रेला ती ऊर्जा लाभलेली आहे. म्हणून तीर्थक्षेत्र, म्हणून जिथे जिथे समाधी आहे तिथे तिथे जावं. जो ग्रंथ समाधीला जाऊन सुटतो तो घरी वाचून सुटत नाही. याचं कारण आहे जिथे पूर्ण तन्मात्रा प्रभावित झालेली असते तिथे आपला सुद्धा सत्वगुण इतका जागृत होतो की अवघड असा ग्रंथ सुद्धा तिथे समजायला लागतो. म्हणून जेव्हा योगी ध्यानामध्ये असतो तेव्हा त्याचं ध्यान हाच प्रचंड लोककल्याणाचा भाग असतो. किंबहुना दोन्ही हातांनी आणि इंद्रियांनी जे जे काही आपण इतरांसाठी करू त्याला मर्यादा असतात. पण ध्यानात बसलेल्या योगाच्या त्या परिणामामुळे होणारे जे बदल आहेत, आज आपण विचार करा 125 वर्षानंतर आपण त्या स्वामीजींच्या बद्दल बोलतोय आणि आपल्या विचारांना त्याची दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ स्वामी विवेकानंदांचं होणं किती महत्वाचं आहे. कोणत्या साली शंकराचार्य होऊन गेले माहित नाही, पण आज सुद्धा त्यांच्या प्रभावाखाली हजारो जीव मुक्त होत आहेत. स्वामी समर्थ निघून गेले पण त्यांच्या नावाने आज हजारो लोक मुक्त होत आहेत. हे कसं शक्य आहे? त्यांच्या ध्यानावस्थेमध्ये ज्या ज्या तन्मात्रा प्रभावित झालेल्या आहेत त्या तन्मात्रांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये एकदा आपण आलो की मग आपल्या सत्वगुणाचं वृद्धिंगत होणं चालू झालंच असं समजा. अशा पद्धतीने त्यांच्या समाजावर, राष्ट्रावर, विश्वावर संतांचा उपकार आहे. संत ही विभूती आहेत. भगवंताचे सगुण स्वरूपामधली विभूती, अत्युच्च विभूती कोण असेल तर संत आहेत. म्हणून या प्रकारे ते आपल्याला नेहमी मदत करतात. हरि ओम. धन्यवाद काका. अजून प्रश्न नसतील तर आज आपण इकडेच थांबणार आहोत. पुनश्च धन्यवाद डॉक्टर साहेब. भेटूया पुढच्या रविवारी. जय श्रीराम. जय श्रीराम. हरि ओम.